आदित्य ठाकरेंनी स्वतःहून ते लोकप्रतिनिधी राहण्याचा, आमदार राहण्याचा त्यांचा काही अधिकार आता राहिलेला नैतिकता, नैतिकतेच्या आधारावर त्यांनी खरं म्हणलं तर राजीनामा द्यावा। त्यांनी अशी भूमिका घेतली, अपेक्षित आहे, आता घेतील का नाही हा शेवटी त्यांचा आहे, पण अशी भूमिका घेतली की मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि ह्या केसमध्ये मी स्वतःहून जाऊन अटक होतो, स्वतः इंट्रोगेशनच्या समोर जातो, सगळं काय सत्य बाहेर येऊन दे, जेणेकरून माझ्यावर लागलेला जो काय काळा ठपका आहे तो एकदाच पुसून जाऊन दे, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घ्यावी असं माझं मत आहे। अगर ही केस सुसाईड होती, आत्महत्या होती, तर मला कळत नाही आहे की 8 जून पासून आतापर्यंत पळापळी का चालली आहे, लपवालपवी का चालली आहे, का आदित्य ठाकरेला ह्याच्यातून वाचायला लागतंय, का आदित्य ठाकरेंनी कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन याचिका केली, का त्यांची एवढी धावपळ होते। अगर सुसाईडच होती आणि त्याच्या वडील तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही, मग एवढी का पळापळ